नमस्कार. यूएस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजुडे आपलं स्वागत करीत आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र जनगणना आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रामध्ये ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी येत्या 23 मार्च रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारसमोर पुढील मागण्या मांडण्यात येणार आहेत. ओबीसींची स्पष्ट जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, प्रलंबित यूजीसी बिल 2026 लागू करण्यात यावे, केंद्र स्तरावर स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे, 2017 पासून न वाढवलेली क्रिमिलेअरची मर्यादा वाढवून ती 20 लाख रुपये करावी, अशा मागण्या करण्यात येणार आहेत. जंतर मंतरवर होणार शक्ती प्रदर्शन. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर संलग्न संघटनांच्या वतीने 23 मार्च रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत हे आंदोलन पार पडणार आहे. केवळ अनुसूचित जाती जमाती आणि धर्माची नोंद न करता प्रत्येक कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती समजून घेण्यासाठी ओबीसींची नोंद होणे अनिवार्य आहे, असा सूर ओबीसी समाजातून आता उमटत आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे. तर भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येनं या आंदोलनात ओबीसी बांधव सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मुकेश पुडके व समन्वयक केजेड शेंडे यांनी केले आहे.